नमस्कार प्रेक्षक, सी न्यूज पुणे वृत्तदर्शन मध्ये आपले स्वागत. जैन धर्म तेरा पंथाचे संस्थापक महाश्रमणजी यांचं आज पुण्यामध्ये गंगाधाम चौकात स्वागत करण्यात आलं. आज त्यांनी पुण्यामध्ये प्रवचनही दिलं. तेव्हा आपण जाऊया या कार्यक्रमाला. धर्म बहुत बड़ी चीज है. धन एक अपेक्षित तत्व है, जीवन चलाने का एक साधन हो सकता है, वह कोई साध्य नहीं है. ठीक है, बाकी तो सापेक्ष बातें, कहीं साधन साध्य बन जाए, साध्य साधन बन जाए, तो सामान्य रूप में धन एक साधन है आप लोगों के लिए. तो धन सर्वोत्कृष्ट चीज नहीं है. तो धन और धर्म, धन आपको चाहिए तो धर्म के प्रति भी जागरूकता रहनी चाहिए. तो खनन जाना ही पंडिये. पंडित समय को जानो, समय का मूल्यांकन करो. तो यह मानव जीवन का जो समय हमें प्राप्त है, आप लोग गृहस्थ हैं, साधु मान लो नहीं है. गृहस्थ जीवन में रहकर भी कैसे धर्म रूपी कल्प वृक्ष को सिंचन दिया जाए. गृहस्थ जीवन में अनुप्रत परम पूज्य आचार्य श्री तुलसी जो इधर पूना भी पधारे थे. आज हमारा जो प्रवास स्थल है 5 दिवसीय प्रवास का, वहां उस स्थान पर पूना में आए हैं. और आधी शताब्दी से ज्यादा समय पहले परम पूज्य, परम वंदनीय, परम स्तवनीय आचार्य श्री तुलसी पूना पधारे थे. उसके बाद उनकी पीढ़ी में हमारा इन दिनों में आना हुआ है. तो एक बड़ा अच्छा शहर है. शहर में रहने वाले लोग हैं. भागम भाग व्यस्तता हो सकती है, ऑफिस जाना, वो काम करना, वो काम करना. ठीक है, गृहस्थ जीवन में काम चलते हैं. इन कार्यों के साथ आदमी धर्म को गौण, एकदम गौण नहीं करते. अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही. अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा. अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय. गुड मॉर्निंग चूर्ण. 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते. सध्या निवडणुकीची धामधूक चालू आहे आणि या निवडणुकीच्या धामधुकीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी रामदास आठवले यांना शिवसेनेमध्ये येण्याचं आवाहन केले आहे. त्याचप्रमाणे आढळराव पाटील यांनी शिवसेना सोडली, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले, शिंदेकडे गेले. त्यामुळे अशा माणसाची विश्वासार्हता किती, यावरतीही त्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. आठवले साहेबांना तर उलट म्हणजे बहीण म्हणून माझं निमंत्रण असेल की आठवले साहेब ते आपल्या मतांचा जर वापर करून घेत आहेत आणि एकही सीट देत नाहीयेत, तर आपण यावं आमच्याकडे. आमच्याकडे आपलं सहर्ष स्वागत आहे. एका जागेसाठी एवढी धडपड करायला लागते आणि एका जागेसाठी अख्खं रिपाई चळवळीची सगळी मतं त्यांच्या दावणीला बांधावी लागत आहेत. अशा परिस्थितीमध्ये ती एकही जागा म्हणजे शिर्डीची जागा ते देतील असं वाटलं होतं, पण तीही जागा त्यांनी दिली नाही. मला वाटतं अजूनही वेळ गेलेली नाही. आठवले साहेबांना लहान बहीण म्हणून माझी विनंती असेल आणि सहर्ष निमंत्रण सुद्धा असेल. विचार करावा आठवले साहेबांना. यावर आपण नियंत्रण लादू शकत नाही. त्यांना त्यांचे व्यक्ती स्वातंत्र्य आहे निर्णय घेण्याचं. आपण फार तर ही अपेक्षा करू शकतो. आणि अपेक्षा काय आहे आमची, तर पुन्हा एकदा सांगते की काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेच्या पालखीचे भोई म्हणून प्रकाश आंबेडकरांनी येऊ नये, तर संसदीय लोकशाही व्यवस्था वाचवायची असेल, बाबासाहेबांनी अपार कष्ट घेऊन जे संविधान तयार केले
ते संविधान धोक्यात आहे आणि ते संविधान अबाधित ठेवायचे असेल, ही भूमिका असेल, तर निश्चितपणे त्यांनी यावं, स्वागत आहे. आणि सहकार्याचा आणि मैत्रीचा हात आमच्याकडून केव्हाही पुढे आहे. पाटील यांनी कोणाशी प्रामाणिकपणा राखला ना, त्यांनी वळसे साहेबांशी प्रामाणिक राहिले ना, त्यांच्याच पक्षात ते जिथे जिथे काम करत होते तिथल्या लोकांशी ते प्रामाणिक राहिले. जे आढळराव पाटील इथून आमच्याकडनं बाहेर पडून शिंदेकडे गेले, ते शिंदेचे सुद्धा झाले नाही. उलट शिंदेकडे जाताना आम्हाला राष्ट्रवादीचा त्रास होतो, राष्ट्रवादी अरेरावी करते, अजितदादा निधी देत नाहीत असं म्हणून बाहेर पडलेले आढळराव पुन्हा अजितदादांकडेच जातात. यावरूनच त्यांची विश्वासार्हता किती आहे हे मतदारसंघातल्या लोकांना कळतं. आणि मला खात्री आहे, काहीही झालं तरी महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये अमोल कोल्हे विजयी होणार आहे. आणि ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. शिवतारे यांनी बारामती लोकसभेच्या निवडणुकीमध्ये स्वतःची उमेदवारी अपक्ष असं जाहीर करून एक रंगत आणली होती. परंतु अजितदादा पवार, मुख्यमंत्री शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये खल झाला आणि शिवतारे यांनी त्यांची तलवार मॅन केली. मग खदगावकरांचा एक फोन मला वाटते 26 तारखेला मला आला. बापू, मुख्यमंत्र्यांना अडचण होते तुमच्यामुळे, महायुतीला अडचण होते तुमच्यामुळे. सर्व ठिकाणी जर अपक्ष उमेदवार जर लोकांनी एकमेकांच्या विरुद्ध केले तर महाविकास आघाडीचा फायदा होत कदाचित 10-20 खासदार पडतील अशी परिस्थिती आहे. आणि त्यामुळे आपल्याला आपल्या मुख्यमंत्र्यांना सांभाळायचं आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये त्यांना कुठेतरी ऐकत नाही विजय शिवतारे, यामुळे वरिष्ठ नेत्यांकडून जर काही गैरसमज झाले तर ते चालणार नाही. हे जेव्हा मला त्यांनी सांगितलं एका क्षणार्धात की याच्यामुळे मुख्यमंत्र्यांची अडचण होते आणि महायुतीची अडचण होते, एका आपल्या स्थानिक लढ्यासाठी राज्याचं हित आणि त्याचबरोबर पंतप्रधान मोदी यांना बनवण्यासाठी तिसऱ्यांदा देशाची सत्ता भाजपच्या हातात, पुन्हा राष्ट्रनिष्ठ देशाची सत्ता भाजपकडे देण्यासाठी जर कुठे माझ्या हातून जर काही अशा प्रकारचा प्रमाद घडला तर कदाचित तो इतिहासात लिहिला जाईल. आणि म्हणून निव्वळ आणि निव्वळ मुख्यमंत्र्यांच्या त्या भोईजींच्या एका फोनवर मी म्हटलं मी लगेच येतो. मुख्यमंत्री त्यावेळेस मंदिरात कुठे राजस्थानला गेले होते. मला लगेच कॉन्फरन्सवरून फोन लावून दिला आणि मुख्यमंत्री महोदय खुश झाले. बट ठीक आहे की चांगला निर्णय तुम्ही घेताय, आपल्या सगळ्यांचा तो हिताचा आहे. आणि म्हणून मग 27-28 तारखेला रात्री 11 ते 2 3 तास मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री अशी चर्चा झाली. मी सुरुवातीला सगळं ऐकून घेतलं, नंतर माझंही म्हणणं मांडलं की कशामुळे काय झालं आता ते निगेटिव्हली बोलणार नाही. ज्येष्ठ कवी वसंत आबाजी डहाके यांना विदिशा या संस्थेच्या वतीनं 5,000 रुपयाचा रोख सन्मान पुरस्कार असं देण्यात आलं. डहाके यांनी कवितेच्या क्षेत्रामध्ये केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांचा हा सन्मान करण्यात आला. कुसुमाग्रज यांचं काव्य आणि डहाके यांच्या काव्यातला पक्षी हा एकच आहे, नव्हे तर तो आत्मारूप एकच आहे असंही प्रतिपादन डहाके यांनी केलं. यावेळेला विश्वकोश निर्मितीचे डॉक्टर राजा दीक्षित उपस्थित होते. अगदी वंश परंपरेनं चालत आलं, घडत आलं नाही असं नाही, पण ते निराळच होतं. जे घडावं असं वाटत होतं तेच छिन्न विछिन्न करणार होतं. तरी लोक वाट पाहत राहतील काहीतरी होण्याची. जे होईल, जे घडेल ते सारं भूमंडळ हलवून सोडणार असेल. अविस्मरणीय असा आयुष्यातला एक क्षण होता, त्याची आज आवर्जून आठवण इथे काढावीशी वाटते. प्राध्यापक वसंत आबाजी डहाके यांचं त्याला जो सन्मान प्राप्त झालेला आहे, कुसुमाग्रज स्मृती सन्मान, त्याच्याबद्दल मी अतिशय मनापासून अभिनंदन करतो.
काय असतं की योग्य व्यक्तीचा योग्य सन्मान हा हल्ली काही वेळा दुर्मिळ होताना दिसतो, परंतु काही वेळा मात्र अगदी योग्य व्यक्तीला तो योग्य सन्मान मिळण्याचे प्रसंग येतात. त्यातला आजचा एक प्रसंग आहे आणि त्यामुळे त्याचा विशेष आनंद वाटतो. अर्थात इथं आपल्यासमोर उभं राहताना आणि व्यासपीठावर बसताना सुद्धा मी प्रचंड संकोचलेलो होतो आणि त्याचं कारण असं आहे की ढाके हे माझ्यापेक्षा केवळ वयानेच नाही तर सर्वार्थाने मोठे आहेत आणि त्यामुळे त्यांचा सन्मान माझ्या हस्ते याचा फार मोठा संकोच हा माझ्या मनात आहे, तो मी व्यक्त करतो. नमस्कार प्रेक्षक, सी न्यूज पुणे वृत्तदर्शनमध्ये आपले स्वागत. रामदास आठवले होय रिपब्लिकन चळवळीतला एक खंदा कार्यकर्ता. शरद पवार यांनी त्यांना हेरलं आणि त्यांना चळवळीच्या माध्यमातून राजकीय क्षेत्रामध्ये आणलं. त्यानंतर ते काही काळ काँग्रेसबरोबर राहिले. त्यानंतर ते भारतीय जनता पक्षाच्या बरोबर सरकारमध्ये 10 वर्ष गेले मंत्री आहेत आणि आता त्यांनी शेवटच्या टप्प्यामध्ये असं प्रतिपादन केलं की आमच्यावरती अन्याय होतो, आम्हाला मंत्रिपद देण्याचं कबूल केलं होतं, आमदारकी देण्याची कबूल केली होती, पण गेल्या 10 वर्षात आमच्या चळवळीला काहीच मिळालं नाही, तेव्हा आम्ही वेगळा विचार करावा का. कदाचित निवडणुकीच्या तोंडावरती त्यांनी अशी मागणी केल्यामुळे जी चळवळ त्यांनी भारतीय जनता पक्षाबरोबर गेले 10 वर्ष जोडली त्याच्यातनं आता ते विभक्त होणार का, आणि ते जर विभक्त झाले तर चळवळीवरती काय परिणाम होणार, त्याचबरोबर आप की बार 400 पारवरती काय परिणाम होणार, हाही एक अभ्यासाचा विषय ठरणार आहे. सुषमा अंधारे यांनी त्यांना त्यांच्या पक्षामध्ये म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये येण्याचं आवाहन केलं आहे. त्याचप्रमाणे आठवले नेमकी काय भूमिका घेतात हे देखील महत्त्वाचं आहे. परंतु आठवले नाराज आहेत आणि त्यांची चळवळ जर नाराज झाली तर भारतीय जनता पक्षाला ते परवडणारं नाही असं एकूण चित्र दिसतंय. परंतु भारतीय जनता पक्ष आणि आठवले यांच्यामध्ये निश्चित समझोता होईल अशी चिन्ह कार्यकर्ते बोलून दाखवतात. पाहत रहा सी न्यूज पुणे वृत्तदर्शन.